सर मला हे सगळं जर एकदाच एक्झिक्यूट करायचं असेल तर काय? ते सांगतो तुम्हाला. एक तर मी सगळ्यात आता टाकत बसत नाही. फॉर एक्झाम्पल कोणतं क्लोज झालं, डिफॉल्ट वाला ना. सगळे मी काय करत बसत नाही, एकच मी केला विथ इनपुट डायलॉग बॉक्स. इथे सांगतो मेसेज बॉक्स मध्ये दिस इज असाइन झॅमल. ओके. जर तुम्हाला एका ठिकाणी दुसऱ्या कॉपी करायचं आहे, सिलेक्ट करा, कंट्रोल सी करा, या राईट क्लिक करून कॉपी करा. कट करायचं असेल कंट्रोल एक्स करा, कट होईल ते, पेस्ट करा. ओके. सेम मला इथे जाऊन हे पेस्ट करायचं. सो दिस इज डिफॉल्ट झॅमल. मी हे सगळं बनवत बसत नाही जे तुम्हाला असाइनमेंट दिली. तो मी जस्ट काय टाकले, माझ्या 3 झॅमल आहेत. सो मला काय करायचंय, मेन डॉट झॅमल मध्ये काय करायचंय, ह्या झॅमल मला एक्झिक्यूट करायचे आहेत एका खाली एक. तर त्यासाठी तुमच्याकडे ऍक्टिव्हिटी आहे, तुमच्याकडे ऍक्टिव्हिटी आहे इन्वोक वर्कफ्लो फाईल. नवीन ऍक्टिव्हिटी शिकताय तुम्ही. नावातच आहे इन्वोक करणे म्हणजे काय, एकाच्या आतमध्ये एक टाकणे, इन्वोक करणे. वर्कफ्लो फाईल म्हणजे काय, झॅमल फाईल. ओके. नावातच सगळं क्लिअर आहे, इथे काही गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाही. ओके. सो इन्वोक वर्कफ्लो फाईल काय करतं, यूज टू ऍड XAML in another XAML in another workflow. ओके. यूज टू ऍड XAML म्हणजे काय, वर्कफ्लो. असं समजू शकतो, टू ऍड वन वर्कफ्लो इन अनदर वर्कफ्लो, त्यासाठी XAML फाईल. सो प्रॅक्टिकली बघूया. फॉर एक्झाम्पल ही मेन आहे तुमची. ओके. सो मी व्हेरिएबल छोटं करतो, हे छोटं करतो, सो तुम्हाला क्लिअर दिसेल. ओके. ही मेन फाईल आहे. सो ऍक्टिव्हिटी मध्ये जायचं, सर्च करायचं, इन्वोक टाईप केला तुम्हाला बऱ्याच गोष्टी येतील. तो आपल्याकडे लक्ष द्यायचं, इन्वोक वर्कफ्लो फाईल. सो ड्रॅग करा, ड्रॉप करा. ओके. मी मेसेज बॉक्सच्या खाली ड्रॅग अँड ड्रॉप केले, तुम्ही कुठे करू शकता, बट मी इथे ड्रॉप केलं. सो इथे काय सांगतोय, वर्कफ्लो फाईल नेम टाका किंवा वर्कफ्लो पाथ इथे दिलाय, आणि टेक्स्ट मस्ट बी कोटेड म्हणून दिलाय. सो तुम्हाला काय करायचंय, काही करायचं नाही. ह्यामध्ये तुम्हाला ब्राउज फॉर फाईल आहे, तिथे जायचं आणि तुमच्या प्रोजेक्ट मध्येच डायरेक्ट तो तिथे घेऊन जातो. ओके. त्या प्रोजेक्ट मध्ये तुमचं बघायचं तुम्हाला कोणती वर्कफ्लो फाईल ऍड करायची मेन मध्ये. तर मला ऍड करायची असाइन डॉट ऍक्टिव्हिटी. सिलेक्ट करा, ओपन वर क्लिक करा. सी तुमचं इथे आलं वर्कफ्लो फाईल नेम, जे काय पाथ असेल तो. ओके. जर तुमची फाईल, लक्षात घ्या, जर तुमची फाईल तुमच्याच प्रोजेक्ट फोल्डर मध्ये असेल, फॉर एक्झाम्पल माझी फाईल माझ्याच प्रोजेक्ट फोल्डर मध्ये आहे, माझी फाईल माझ्याच प्रोजेक्ट फोल्डर मध्ये आहे, तर ते पाथ आधीचा येत नाही. जर तुम्ही बघाल हे पूर्ण पाथ आहे, तिथं पाथ पाहिजे होतं ना, हा पाथ एवढा मोठा तिथे येत नाही. बाय डिफॉल्ट डायरेक्ट ती पर्टिक्युलर फाईल आहे डॉट झॅमल म्हणून डबल कोट मध्ये येतं. बघा, तुम्ही पूर्ण पाथही देऊ शकता, नो डाऊट. बट जर तुमची फाईल आउटसाइड ऑफ युअर प्रोजेक्ट फाईल असेल, हे प्रोजेक्ट फाईल आहे, जर माझी फाईल दुसऱ्या कोणत्या तरी प्रोजेक्ट मधली असेल, फॉर एक्झाम्पल इथे. ओके. सो जर तुम्ही सिलेक्ट केली आणि ओपन वर क्लिक केलं, तर बघाल मला पूर्ण पाथ येतो, जर आउटसाइड ऑफ तुमचा प्रोजेक्ट असेल तर. मला आउटसाइड प्रोजेक्ट नाही, जे माझे आहे ते इथे आतले पाहिजे. ओके. सी बाय डिफॉल्ट असेल तर तुम्ही पूर्ण पाथही कॉपी पेस्ट करू शकता विथ डॉट झॅमल फाईल. क्लिअर.
इथे काय क्वेश्चन? ओके, अनदर वे आहे इन्व्हो वर्कफ्लो फाईल यूज करायचा. जर तुम्हाला ही विथ असाइन ऍक्टिव्हिटी डॉट झॅमल तुम्हाला इथे यूज करायची आहे, देन तुम्ही सिम्पली ती झॅमल फाईल सिलेक्ट करा, ड्रॅग करा आणि इथे ड्रॉप करा. डायरेक्ट तुमची इन्व्हो वर्कफ्लो फाईल ऍक्टिव्हिटी येऊन तो फाईल पाथ पण तुमचं इथं सिलेक्ट होऊन जातो. ओके, 2 ऑप्शन क्लिअर इथे. सो मी आता जर रन केला, रन फाईल, कारण मी मेन मध्येच आहे राईट, सेट सनसेट मी रन केला, तर पहिलं काय प्रिंट होईल? दिस इज मेन. ओके, सो जर बघाल झॅमल फाईल, दिस इज मेन. तर नेक्स्ट सांगा काय होईल? नेक्स्ट सांगा काय होईल? असाइन ऍक्टिव्हिटी रन होईल. असाइन व्हॅल्यू. येस. सो इथे जाईल, ह्याच्या आतमध्ये जाईल तो, ह्याच्या आतमध्ये जाऊन तो कुठे येईल? इथे येईल, इथे बघेल काय आहे, कळलं का ह्यात काय आहे. नंतर तो ह्यात एक्झिक्यूट झाल्यानंतर परत ह्याच्या बाहेर येईल, ह्याच्या खालचे बघेल. हाच स्टेप बाय स्टेप फ्लो आहे. करेक्ट? इथे काय अंडरस्टँडिंग मध्ये काय क्वेश्चन, डाऊट? असाइनच होईल बरोबर, पण फ्लो सांगितलं तुम्हाला. त्याच्या आतमध्ये जाईल, जे तुम्ही दिलेले झॅमल फाईल बघेल, त्यामध्ये काय ते एक्झिक्यूट करेल, परत बाहेर येईल, याच्या खाली बघेल काय आहे, नसेल तर प्रोजेक्ट एक्झिक्युशन कम्प्लिटेड. ओके वर क्लिक करतो. दिस इज असाइन झॅमल, म्हणजे तो आतमध्ये गेला इथे आणि हे प्रिंट केलं दिस इज असाइन झॅमल. ओके केल्यावर म्हणजे काय येईल? तो इथून काय करणार, तो इथून बाहेर येईल आणि इकडे काहीच नाही म्हणून प्रोजेक्ट एक्झिक्युशन फिनिश. असेच तुम्ही काय करू शकता, डिफॉल्ट आणि इथे इनपुट डायलॉग बॉक्स तिन्ही मी ट्रॅक केलेत. ओके, आणि जर मी आता रन केलं तर पहिलं मला सांगा, एक मिनिट मी, ओके मला सांगा आता एक्झिक्युशन कसं होईल, एक एक काय सांगा मला. सांगा आता, मी हे तुम्हाला दाखवतो. फर्स्ट मेन होईल सर. ओके, त्यानंतर आपलं असाइन ऍक्टिव्हिटी होईल. ओके, त्यातलं काय होईल? त्यातलं काय प्रिंट होईल? असाइन ऍक्टिव्हिटी हा मेसेज बॉक्स येईल. करेक्ट? हा तो सर. परत काय येणार? दिस इज असाइन एक्सएमएल. नंतर डिफॉल्ट मध्ये काय आहे? डिफॉल्ट ज्याच्या आतमध्ये दिस इज डिफॉल्ट झॅमल. ओके, आणि त्यानंतर काय आहे? इनपुट डायलॉग बॉक्स वाला घेतलंय. इनपुट डायलॉग बॉक्स वाला हे काय होईल? एक्झिक्यूट होईल. बघूया होतोय का? झालं एक्झिक्यूट. युजर नेम टाकतो मी, त्याच्या पुढे हा मेसेज बॉक्स आहे संकेत. ओके, हॅलो संकेत प्रिंट झालं, बाहेर आला तो, त्यातून बाहेर आला, बाहेर बघितलं काहीच नाही, बंद. ओके, फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला क्लिअर होण्यासाठी बाहेर गेल्यावर बंद होतोय की तिथूनच बंद होतोय, त्यासाठी मी इथे मेसेज बॉक्स टाकतो की दिस इज एंड, दिस इज एंड. ओके, आणि मी आता रन केलं. दिस इज मेन, असाइन वाला झॅमल, डिफॉल्ट वाला झॅमल. इथे मला आतमध्ये जे इनपुट डायलॉग वाले झॅमल होती एक्झिक्यूट झाली, त्यामध्ये मेसेज बॉक्स ठेवलेला आणि बाहेर आल्यानंतर दिस इज एंड. ओके, काही क्वेश्चन इथे? समजलं नाही समजलं, किंवा जर काही क्वेश्चन असेल तर विचारा आणि हे आता स्वतःहून करा.